मित्रांनो नमस्कार, मी करण आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मागच्या 3-4 दिवसांपासून दिशा सालियान हिचं जे काही एक संशयास्पद आत्महत्येचं प्रकरण झालं ते पुन्हा एकदा चर्चा झालेलं आहे। आणि यावेळी मात्र या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरे अजून जास्त अडकलेले दिसत आहेत। त्यांना काही स्पष्टपणे बोलता येत नाही, कारण सतीश सालियान हे दिशा सालियानचे पिता त्यांनी बॉम्बे हायकोर्टमध्ये जी याचिका दाखल केली आहे आणि स्पष्टपणे त्याच्यात त्यांनी आदित्य ठाकरे आणि जी काही त्यांची गँग होती त्याच्यावर जे आरोप लावलेत की दिशा सालियान हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली, हत्येपूर्वी या सर्व गँगने मिळून तिचा बलात्कार सुद्धा केला होता आणि या सर्वांची तपासणी CBIने करावी अशी जेव्हा रिक्वेस्ट बॉम्बे हायकोर्टमध्ये सतीश सालियान हे करतात, तेव्हा आदित्य ठाकरे यांची एक परिस्थिती मागच्या 3 वर्षांपेक्षा अत्यंत जास्त कोंडीची झालेली दिसते। कारण मित्रांनो मागच्या 3 वर्षांचा तपशील जर तुम्ही घ्याल तर ज्या काही घटना घडल्या आणि जे लोक आदित्य ठाकरेंवर मागच्या 3 वर्षांपासून आरोप करतायत ते सगळेच त्यांचे राजकीय विरोधक होते। ते नारायण राणे असतील, नितेश राणे असतील किंवा इतर शिंदेंच्या पक्षातील काही नेते असतील। त्यामुळं राजकारणासाठी हे सर्व काही होतंय हे म्हणायला एक वाव होता। पण आता जेव्हा दिशा सालियान हिचे पिताच मैदानात उतरलेत तेव्हा हे सर्व अँगल बाजूला ठेवून या प्रकरणावर आता पूर्णपणे आणि गंभीररित्या चर्चा करण्याची गरज सर्वांना वाटायला लागली आहे। आणि आदित्य ठाकरे या प्रकरणावर आता काहीही स्पष्टपणे बोलताना आपल्याला दिसत नाही आहे। आणि मित्रांनो ही जी काही कोंडी पिता पुत्र म्हणजे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची झाली आहे, या सर्वच परिस्थितीकडे पाहून सर्वात जास्त जर कोणी व्यक्ती या संपूर्ण महाराष्ट्रात सुखी असेल, सुखावला असेल तर ते स्वतः नारायण राणे आहेत। कारण मित्रांनो उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातली शत्रुता किती जुनी आहे आणि किती कट्टर आहे हे काही मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे, हे सर्वांसमोर उघड आहे आणि याचा इतिहाससुद्धा फार जुना आहे। जेव्हा नारायण राणे हे मीडियासमोर येऊन म्हणत होते की माझ्याकडे सर्व काही पुरावे आहेत आणि वेळ आल्यावर मी ते सादरसुद्धा करीन, फक्त पोलिसांनी आपली पूर्णपणे जी काही तपासणी आहे ती इमानदारीने करावी आणि त्यांनासुद्धा ते पुरावे सहजपणे मिळू शकतात, मला ते देण्याची गरज नाही आहे। आणि वारंवार ते आदित्य ठाकरे यांचं जेव्हा नाव घ्यायचे तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना जेवताना पोलिसांनी अटक केलेली होती। आणि फक्त हेच प्रकरण नाही आहे तर या शत्रुत्वाची सुरुवात ही 2004च्या वर्षापासून झाली आहे। अनेक लोकांना आठवण असेल की 2004ची जेव्हा निवडणूक झाली विधानसभेची आणि त्या निवडणुकीमध्ये जेव्हा महायुतीचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या आघाडीचा विजय झाला, त्यामुळं नारायण राणे हे त्या नेत्यांपैकी होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एक लीडरशिपला चॅलेंज केलेलं होतं। त्यांनी स्पष्टपणे समोर येऊन म्हणलेलं होतं की उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा त्याग करावा आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेची सर्व काही जी जबाबदारी आहे ती स्वीकारावी। आणि एवढंच नाही तर नारायण राणेंनी स्पष्टपणे म्हणलेलं होतं की उद्धव ठाकरेंमध्ये जो बाळासाहेब ठाकरेंमध्ये एक करिश्मा होता, लोकांना आपल्याकडे खेचण्याचा आणि कार्यकर्त्यांसोबत एक संवाद साधण्याची जी कला बाळासाहेब ठाकरेंकडे होती ती कोणतीही कला उद्धव ठाकरेंकडे दिसत नाही आणि त्यामुळे पक्षाच्या कोणत्याही पदावर विराजमान राहण्याचा हक्क उद्धव ठाकरेंना नाही आणि पक्षाची लीडरशिप ही राज ठाकरेंकडे आपण दिली पाहिजे असं स्पष्टपणे बोलणारा एकमेव नेता नारायण राणे हाच होता। आणि एक गंभीर आरोप त्यावेळी जो नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर लावला होता तो म्हणजे हा की अनेक पदं, अनेक आमदारांची उमेदवारी ही उद्धव ठाकरेंनी पैशांच्या मोबदल्यात विकलेली आहेत, असा गंभीर आरोप त्यावेळी नारायण राणे यांनी लावलेला होता। जे आज नीलम गोरे यांच्या त्या वक्तव्यावर भडकतात आणि म्हणतात की पुरावा द्यावा, तेव्हा हा आरोप नारायण राणे यांनी सर्वप्रथम केला होता आणि त्यांच्याकडे पुरावे हे स्पष्टपणे होते आणि ते देऊही शकले असते। आणि नीलम गोरे यांच्याकडे सुद्धा सगळे पुरावे असतील यात काही शंका नाही आहे। फक्त कसं असतं की राजकारणात प्रत्येकाला टिकायचं आहे आणि हे प्रत्येक पक्षात होत असतं, त्यामुळे असे पुरावे कोणताही व्यक्ती देत नसतो। आणि असे आरोप जेव्हा नारायण राणे करतात आणि उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारचा एक शिवसेनेचं पद सांभाळण्याचा हक्क नाही, जेव्हा नारायण राणे असं म्हणतात आणि अशा अनेक वक्तव्य जेव्हा देतात तेव्हा एक पक्षाचा नेता या नात्यानं आपल्या जुन्या पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधण्याची गरज असते। आणि हेच उद्धव ठाकरेंना करायला पाहिजे होतं की नारायण राणेकडे जायला पाहिजे होतं, जो आपला जुना हाडाचा शिवसैनिक आहे त्याला विचारायला पाहिजे होतं काय रे बाबा काय झालं, तू असं का म्हणतोय, हा विजय आणि पराजय हा होत असतो, आपला पक्ष आज हरलाय उद्या जिंकेलही आणि आपल्या आमदार संख्येमध्ये सुद्धा काही जास्त घट झालेली नाही आहे।
1999ला आपण 69 आमदार निवडून आणले होते आणि 2004च्या निवडणुकीत आपल्याला 62 आमदार मिळालेत. काही जास्त फरक झालेला नाही आहे. त्यामुळे शिवसेनेचं जे एक कारभार आहे ते मी योग्यरित्या हाताळलेला आहे असं नारायण राणे यांना सांगता आलं असतं आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंना करता आला असता. पण फक्त आणि फक्त नारायण राणे यांनी राज ठाकरेंचं नाव घेतलं आणि उद्धव ठाकरेंच्या ऐवजी राज ठाकरे हे पक्षाचे प्रमुख असले पाहिजे असा जेव्हा प्रस्ताव नारायण राणेंनी समोर ठेवला, त्यामुळंच एक द्वेषाची भावना जी उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंच्या बाबतीत होती आणि त्या द्वेषापोटीच नारायण राणे जे की आपल्या पक्षाविषयी बोलत आहेत, पक्षाच्या भल्याविषयी बोलत आहेत आणि आपल्या पक्षाला कसं पुढे वाढवता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी प्रयत्न करतायत, तेव्हा त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांना पक्षातून निलंबित करण्याचं पराक्रम हे उद्धव ठाकरेंनी त्यावेळी केलेलं होतं. आणि साहजिक आहे की या कारणामुळे नारायण राणे हे नाराज होणारच. जो हाडाचा शिवसैनिक आहे, ज्यांनी शाखा प्रमुखापासून जे छोट्या पदापासून वरवर येत मुख्यमंत्री पदापर्यंत ज्यांनी मजल मारली, ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आणि पक्षात इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला, त्या पदापर्यंत येण्यासाठी त्याला कोणत्याही आपल्या वारसापोटी त्याला मिळाले नव्हतं, कोणत्याही पित्याचं नाव होतं म्हणून त्याला ते पद मिळालं नव्हतं. नारायण राणेंनी स्वतःच्या हिमतीवर ते सगळी पदं आणि सगळी जी प्रतिष्ठा आहे ती मिळवलेली होती. आणि जेव्हा ते पक्षाविषयी बोलतात, पक्षाच्या भल्याविषयी बोलतात आणि त्या भल्याविषयी बोलले म्हणून त्यांना निलंबित करणं हे सहजा नारायण राणेंना पसलं नसेलच. आणि तेव्हापासूनच ही जी शत्रुता आहे ती उद्धव ठाकरे नारायण राणे यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे. आणि त्या दिवसांपासून आणि आजपर्यंत नारायण राणे यांचं एक उद्दिष्ट राहिलेलं आहे की मी कुठल्याही पक्षात असो पण माझं शत्रुत्व हे शिवसेनेसोबत कधीही कमी होणार नाही आणि या पक्षाला जोपर्यंत मी रसातळाला नेऊन पोचवत नाही तोपर्यंत मला काही समाधान मिळणार नाही. त्यामुळे नारायण राणे काँग्रेसमध्ये असतील, नंतर त्यांनी 2017ला जेव्हा स्वतःचा पक्ष एक स्थापन केला तेव्हासुद्धा त्यांचा प्रमुख लक्ष हा शिवसेनाच होता. त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी BJPत पक्षप्रवेश केला तेव्हा शिवसेना ही स्वतः महायुतीत असताना म्हणजे सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते वारंवार उद्धव ठाकरेंवर वार करतच होते. आणि त्यानंतर शिंदे जेव्हा वेगळे झाले त्यानंतर तर त्यांना एक उघड मैदानच मिळालं उद्धव ठाकरेंवर टीका करण्यासाठी. त्यानंतर मग सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान हिचं प्रकरण झालं, ते तर मग एक सोने पे सुहागा ज्याला म्हणतात ते नारायण राणेंसाठी अशी एक अपॉर्च्युनिटी समोरून धावून आलेली होती की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कचऱ्यात पकडा, त्यांचं राजकारण संपवण्याचा पूर्ण प्रयत्न नारायण राणे यांनी त्यावेळी केलाच. आणि त्यामुळं आज ज्या प्रकारे सतीश सालियान हे उघडपणे येऊन आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मोर्चा बांधून उभे आहेत, तेव्हा सगळ्यात जास्त सुखावलेला व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून नारायण राणे हेच आहेत. कारण आपलं राजकीय करिअर जो व्यक्ती संपवायला निघाला होता म्हणजे उद्धव ठाकरे, त्याचं राजकीय करिअरच नाही तर त्याचा पक्षसुद्धा आज संपण्याच्या फक्त शेवटच्या टप्प्यावर आहे. हे पाहून नारायण राणेंसारखा दुसरा आनंदित व्यक्ती या महाराष्ट्रात दुसरा कोणताही नसेल याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. कारण उद्धव ठाकरे हे अनेकांचे शत्रू आहेत. देवेंद्र फडणवीस आहेत किंवा एकनाथ शिंदे आहेत, या सगळेच व्यक्ती उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण सगळ्यात जास्त शत्रुत्व जर कोणाच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी भरलं असेल तर ते नारायण राणे आहेत. त्यामुळे आपण असं एक पॉईंटसुद्धा ठेवू शकतो की सतीश सालियान यांनी अचानक ज्या प्रकारे एक हायकोर्टमध्ये याचिका केली आहे त्यामागे सुद्धा नारायण राणे असू शकतात. आता याविषयी माझ्याकडे कोणताही पुरावा किंवा तथ्य देण्यासाठी काहीही नाही आहे, पण याला आपण पूर्णपणे नकारू सुद्धा शकत नाही. किंवा सतीश सालियान इतके वर्ष म्हणजे शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा समोर आले नाही आणि अचानक त्यांनी ज्या प्रकारे बॉम्बे हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आहे आणि पुन्हा एकदा नारायण राणे ज्या प्रकारे पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वक्तव्य वगैरे देत आहे त्यांना स्पष्टपणे दिसतंय आणि असा अंदाज बांधला जाऊ शकतो की नारायण राणेंनीच कदाचित सतीश सालियान यांना याचिका दाखल करण्यासाठी एक ताकद पुरवली असेल किंवा त्यांना सांगितलं असेल की हीच योग्य वेळ आहे आणि आता जर तुम्ही याचिका दाखल केली नाही तर कधीही तुमच्या मुलीला न्याय मिळणार नाही. त्यामुळे अशी शंका करणं एक रास्त आहे की नारायण राणेसुद्धा आणि नितेश राणे जे मंत्री आहेत ते सुद्धा या संपूर्ण प्रकरणामागे असू शकतात. असून मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं किंवा तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण प्रकरण जे घडतं आहे यात खरंच नारायण राणे यांचा हात असू शकतो का?
याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.